हॅलो, हे बघा तुम्ही आजचा पण या क्वेश्चनचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. क्वेश्चनचं एक्सप्लेनेशनमध्ये काय दिलेलं आहे, राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स फॉलोइंग एलिमेंट्स फ्रॉम गिवन ॲटॉमिक नंबर्स आन्सर द क्वेश्चन एक्सप्लेनेशन्स. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 3Li 14Si 2He 11Na 15P विच ऑफ दिस एलिमेंट बिलॉंग टू बी थर्ड पिरियड्स. या सगळ्याच क्वेश्चनचा आपण सेकंड ग्रुपमध्ये कोणता आहे, पिरियड्स कोणते असतात आणि इलेक्ट्रो पॉझिटिव्ह मतलब काय, इलेक्ट्रो निगेटिव्ह मतलब काय, रेडियस काय असतो, याचं आपण सगळं थोडक्यात एक्सप्लेनेशन बघणार आहोत. बरोबर आहे. आता बघा ह्या ठिकाणी याचे क्वेश्चन आहेत की हे बघा आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड थर्ड. ओके. आता याच्यामध्ये पिरियड थर्डमध्ये Li बघा, ॲटॉमिक नंबर 3 आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,1, Si 14, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 284, He 2, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, Na 11, 281, P 15, 285. आता ह्या ठिकाणी पिरियड्स म्हणजे किती ग्रुपमध्ये जातं इथे हे बघा, 1 1 2 3 1 2 3 1 2 3. म्हणजे बघा याचं ज्यावेळेस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये 3 स्टेप येतात. ज्याच्यामध्ये 3 स्टेप येतील त्याचा ग्रुप 3, त्याचा पिरियड्स 3. त्यामुळे एलिमेंट्स बिलॉंग टू पिरियड्स 3 Na Si आणि P. Na Si आणि P. ओके, समजलं. आता एक्सप्लेनेशनमध्ये काय, पिरियड्स नंबर्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स. म्हणजे पिरियड्स नंबर म्हणजे काय, जेवढेच नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल्स म्हणजेच काय, पिरियड्स नंबर्स. त्यामुळे Na Si अँड P ह्या शेलचा इलेक्ट्रॉनिक शेल्स हे 3 असल्यामुळे याचा नंबर ऑफ पिरियड्स काय 3 आहे. ओके. आता नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अँड एलिमेंट्स बिलॉंग टू ग्रुप 2. आता या ठिकाणी ग्रुप विचारला, पिरियड्स वेगळे आणि ग्रुप वेगळे. आता ठीक आहे, एच बघा, एचमध्ये 1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स, एनमध्ये 25, सीएमध्ये 2882, एसमध्ये 286, बीमध्ये 222, एममध्ये 288. आता याच्यामध्ये बिलॉंगिंग टू ग्रुप्स बीई आणि सी ए. बीई हे ठिकाणी आणि सी ए, बीई सी ए म्हणजे काय, ग्रुप ऑफ 2 एलिमेंट्स हॅव इलेक्ट्रॉनिक आउटर मोस्ट. म्हणजे शेवटच्या शेलमध्ये 2 असतो, त्याला ग्रुप 2 असं बोलतात. म्हणजे बघा या ठिकाणी आपण बघितलं, शेवटच्या सेलमध्ये 1 आहे, शेवटच्या सेलमध्ये 5 आहे, शेवटच्या सेलमध्ये 2 आहे, शेवटच्या सेलमध्ये 6 आहे, शेवटच्या सेलमध्ये 2 आहे. म्हणजे ज्या शेवटच्या सेलमध्ये जो नंबर असतो तो त्या एलिमेंट्सचा ग्रुप असतो, त्यामुळे याचा ग्रुप कोणता आला, 2. हां. आता क्वेश्चन नंबर सी, विच इज द मोस्ट ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट्स अमॉंग दिस. मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आता याचं येतं उत्तर ऑक्सिजन. का, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज अक्रॉस द पिरियड्स ऑफ लेफ्ट टू राईट. म्हणजे आता बघा हे पिरियड्स आहेत, या लेफ्टपासून राईटपर्यंत जर त्याचा इन्क्रीज वाढत असेल काय, शेल्समध्ये वाढत असेल इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तर त्यावेळेस त्याला काय बोलतात, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. म्हणजे आपण याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्ही काढा, सीचं काढा, ओचं काढा, बीचं काढा, एलचं काढा. जर आपल्याला दिसतं की त्याचा जो की शेल आहे, शेलची रचना अशी वाढत जाते आणि शेलची ज्यावेळेस रचना वाढत जाते म्हणजे 2 8 असं वाढतं. त्यामुळे याचा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲज कम्पॅरेटिव्हली ह्या एलिमेंटपेक्षा ओचा जास्त असल्यामुळं ऑक्सिजन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह अमॉंग दिस. याच्या उलट कोणतं, विच ऑफ द मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स अमॉंग दिस, द बीई सी ओ बी आणि एल. आता याचा अर्थ होतो इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टर इन्क्रीज टुवर्ड द लेफ्ट साईड. लेफ्ट साईडला ते इन्क्रीज असतात. ॲल्युमिनियम लेफ्ट साईडला इन्क्रीज असतं, त्याच्यामध्ये येतं ॲल्युमिनियम. त्यामुळं ॲल्युमिनियम हा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. समजलं तुम्हाला. आता बघा, आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्हमध्ये तुम्हाला जर थोडासा डिफरन्स सांगायचा म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल आपण Na घेतलं. ओके,
फॉर एक्झाम्पल एन ए घेतलं, एन एचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8, 1 आहे. त्यानंतर आपण घेतलं नेक्स्ट वन फ्लोरीन घेतलं, फ्लोराईन. त्यानंतर त्याचं काय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 7 आहे. आता याच्या आउटर मोस्टमध्ये 1 आहे एन एच्या, याच्या आउटर मोस्टमध्ये काय 7 आहे, याच्या आउटर मोस्टमध्ये काय 7 आहे. त्यामुळे याच्या आउटर मोस्टमध्ये 7 असल्यामुळे किंवा याच्या आउटर मोस्टमुळे इलेक्ट्रॉन 1 असल्यामुळे हे बघा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट टू 1 इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे हे काय झाला, हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह बघा increase the across left to right increase, left to right increase. त्यामुळे हा काय झाला पॉझिटिव्ह आणि हा काय झाला निगेटिव्ह, हा काय झाला निगेटिव्ह. ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक पॉझिटिव्ह कॅरेक्टर्स इन्क्रीज टू द लेफ्ट अँड डाऊन द ग्रुप. ॲल्युमिनियम म्हणजे ह्या कम्पॅरेटिव्हली ॲल्युमिनियममध्ये इलेक्ट्रॉनिक पॉझिटिव्ह जास्त आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त आहे. ओके, आता विच दिस द हॅज लार्जेस्ट ॲटम्स, लार्जेस्ट ॲटम याच्यामध्ये एन ए, काय एन ए. म्हणजे बघा आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं सोडियमचं ऑलमोस्ट 3 पिरियड्स बनतात आणि साईज इन्क्रीज होते लेफ्ट टू राईट, सो दॅट्स एन ए इज अ लार्जेस्ट. त्यानंतर बनतं विच दिस द ॲटम स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस, स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियसमध्ये बनतं बेरिलियम्स बीई. का, कारण ॲटॉमिक रेडियस डिक्रीज अक्रॉस द पिरियड्स अँड इन्क्रीज डाऊन द ग्रुप. म्हणजे त्याचा पिरियड्स डिक्रीज होतो आणि ग्रुप इन्क्रीज होतो. ग्रुप आपण बघायला गेलं बघा बे येतात एल आय. ओके, एल आयचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 1 आणि बी ईचं 2 2 2 2. आता इथं काय होतं माहिती आहे का, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज अक्रॉस द पिरियड्स इन्क्रीज होतो, डाऊन अ ग्रुप, बी इज द स्मॉलेस्ट. आता ह्या ठिकाणी स्मॉलेस्ट बनतो, बी काय म्हणतो स्मॉलेस्ट बनतो कारण तो इन्क्रीज होतो आणि त्यामुळे पिरियड डाऊनमध्ये इन्क्रीज असल्यामुळे त्याचं बी इज द स्मॉलेस्ट रेडियस ऑफ द गिवन एलिमेंट्स. ओके, त्यानंतर विच इज द हायेस्ट नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स, फ्लोराईन. का, द मोस्ट नॉन मेटॅलिक एलिमेंट बिकॉज इज द हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बघायचं फ्लोराईनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 7 आहे आणि त्यामुळं हायेस्ट काय त्याचं इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि ज्याची हायेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं हा नॉन मेटॅलिक आहे आणि तो हायेस्ट कॅरेक्टर बनतो. अबो द एलिमेंट्स कोणता बनतो, हायेस्ट कॅरेक्टर्स ऑफ फ्लोराईन. जन क्लिअर. याच्यामध्ये हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये एन ए, सोडियम. आता हा मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये सोडियम जो आहे एन ए हा हायेस्ट मेटॅलिक कॅरेक्टरमध्ये बनतो. कशामध्ये बनतो, मेटॅलिक कॅरेक्टर. व्हाय, बिकॉज मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज फ्रॉम लेफ्ट टू राईट अक्रॉस अ पिरियड्स. सोडियम इज द मोस्ट मेटॉलिक, जन क्लिअर. आय होप तुम्हाला हे क्वेश्चन्समध्ये क्वेश्चन नंबर 4 मध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स अँड पिरियोडिक प्रॉपर्टीजमध्ये क्वेश्चन समजले असावे. ओके, आणि त्या रिगार्डिंग मी तुम्हाला हे नोट्स शेअर करतो. तुम्ही नोट्स प्रॉपरली वाचा, रीड करा. याच्यामध्ये प्रॉपरली मी एक्सप्लेनेशन पण बनवलेलं आहे, त्यामुळे एक्सप्लेनेशन वाचल्यानंतर तुम्हाला अधिक समजेल. ओके, ठीक आहे.